या अभ्यासाला बऱ्याच मुलांनी घेतलेले आहे. इतिहास चालू आहे आपला, काही प्रॉब्लेम आला तर विचारा 100%. समजलं का? आणि वाचत राहाल तर विचारा. पेपर सोडवताना काहीही प्रॉब्लेम आला तरी पण विचारा. बरोबर. बालाजी ऑनलाईन आहे. आता मी बाकीच्यांना काही म्हणूही शकत नाही, कारण बॅच संपत आलेली आहे, बाकीच्यांचा अभ्यास झालेला आहे, त्यामुळे आपण काही बोलू शकत नाही. इथपर्यंत आले होते मित्र काल? इथपर्यंतच का? 1873 बघू आता आपण. 1873ला इतिहास शिकतोय आपण, बरोबर. 1707 पासून 1873 पर्यंत आलेलो आहे. आता आपलं कितवं लेक्चर आहे हे इतिहासचं? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, चौथं लेक्चर आहे ना. आज कोणवार आहे? गुरुवार आहे ना. 4 नंबरचं लेक्चर आहे. 10-12 लेक्चर मध्ये आपला प्रॉपर होऊन जाईल इतिहास झाल्यानंतर आपण जिओग्राफी घेणार आहे, बरोबर. जिओग्राफी पण डिटेल मध्ये घेऊ एकदम. आणि म्हणजे 16 तारखेपर्यंत हे होईल. काहींची 16 तारखेला बॅच संपेल, बरोबर ना. म्हणजे हा सिलेबस कम्प्लीट होईल. परत राहिलेला भूगोल तो पण पुढे होईल आपला. आणि भूगोल झाला की आपल्या इकडची तुमची सर्व बॅच पण 16 जुलैला एक संपते वाटतं. ती बॅच पण 16 काय क्वेश्चन पेपर हा सिलेबस झाला की मी याच्यावर एक पेपर काढलेला आहे. तो पेपर पण देतो. 50 प्रश्नाचा पेपर आहे. तो पेपर देतो मी तुम्हाला. थोडा कठीण स्वरूपात काढतो मी पेपर. तुम्हालाही माहिती, 50 प्रश्न म्हणजे 100 मार्काचा पेपर. आपले आतापर्यंत पॉलिटीचा पेपर झाला, मराठीचा पेपर झाला, जिओग्राफीचा पेपर झालेला आहे, अजून इकॉनॉमिक्सचा पेपर झालेला आहे, बरोबर ना. अच्छा, आपले पेपर म्हणजे सर्वच पेपर आपले झाले. चालू घडामोडीचा पण मी तुम्हाला पेपर देईल, पण तुम्ही अभ्यास केलाय का? जितके मार्क पडले तितके पण पेपर देतो मी तुम्हाला चालू घडामोडीचा. चालेल ना? पेपर सोडवायचा आहे. पेपर दिल्यावर आवाज प्रत्येकाला येत असेल अशी अपेक्षा करतो आणि सुरुवात करतो. कालच्या दिवशी जो प्रश्न विचारला होता 1873ला काय पडला होता? बिहारला दुष्काळ पडला होता. आणि हा प्रश्न 100% विचारला जातो. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर तारीख आहे, बरं. 24 सप्टेंबर केली होती. 24 किंवा इथे लिहितो बाजूला. 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली होती. आणि सत्यशोधक समाजाची स्थापना बघा, जे सनातनी लोकांच्या कचाट्यात सापडलेले आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली होती. लक्षात ठेवायचं आहे. बघा, सत्यशोधक समाजाच्या वतीने पहिला विवाह लावण्यात आला होता 25 डिसेंबर 1873 रोजी. आणि हा जो विवाह होता राधाबाई निमकर आणि सीताराम अल्हाट यांचा हा पहिला विवाह लावला होता. सत्यशोधक समाजाच्या वतीने विवाह लावला होता. मग सत्यशोधक समाजाच्या वतीने म्हणजे जे मंत्र म्हणतात, ब्राह्मण मंत्र, ते असतील का? नाही. जे आपण धान्य वाया घालता अक्षदा म्हणून, ते असतील का? नाही, बरोबर ना. अशा पद्धतीने, कारण जे धान्य वाया जातं त्या पद्धतीने ते वाया नाही गेलं पाहिजे, त्याची काहीतरी भात खिचडी एका घरचं जेवण होईल असा उद्देश होता. आणि महात्मा फुलेंनी सांगितलं होतं, सर्व साक्षी जगतपती त्याची नको मध्यस्थी, बरोबर ना. देवाला भेटण्यासाठी कुठल्या मध्यस्थाची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट देवाशी कॉन्टॅक्ट साधू शकतात किंवा डायरेक्ट देवाची पूजा करू शकतात. काय सांगितलं? सर्व साक्षी जगतपती त्याची नको मध्यस्थी. लक्षात ठेवायचं आहे.
सत्यशोधक समाजाच्या वतीने पहिला विवाह कधी लावला? 25 डिसेंबर 1873 रोजी. आणि सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झालेली आहे? 24 सप्टेंबर 1873 ला. इथे बघायचं आहे, महर्षी कर्वे यांचा राधाबाईंशी विवाह झाला होता 1873 ला. पहिला विवाह होता, लक्षात ठेवायचा आहे. पहिला विवाह राधाबाईंशी महर्षी कर्वेंचा विवाह झाला होता. आणि महर्षी कर्वेंचा परत दुसरा विवाह 1893 मध्ये झाला होता. विधवेशी केला होता महर्षी कर्वे यांनी दुसरा विवाह. म्हणजे विधवा विवाहाला उत्तेजन देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी हा विवाह झाला होता. पहिले विधवांशी विवाह करणे हे मान्य नव्हतं, परंतु विधवा पुनर्विवाह कायदा झाला होता. आणि विधवा पुनर्विवाह कायद्यामध्ये महात्मा फुलेंनी सुद्धा एक विधवा विवाह घडवून आणला होता. आणि हे महर्षी कर्वे बोलके समाज सुधारक नसून करते समाज सुधारक होते, म्हणून दुसरा विवाह सुद्धा 1893-94 मध्ये केलेला होता. तुम्ही तो लक्षात ठेवायचा आहे. बाया कर्वे नाव होतं त्यांचं, बाया कर्वे यांच्याशी त्यांचा दुसरा विवाह झाला होता. पहिला विवाह पण सांगितला मी तुम्हाला, राधाबाई यांच्याशी झाला होता. बघा, दादाभाई नौरोजीने 1873 ला काय मांडलेला आहे? लुटीचा सिद्धांत मांडलेला आहे. लुटीचा सिद्धांत म्हणजे इंग्रज काय करताय, दरवर्षी म्हणजे लोकांचं शोषण करत आहे, लूट करत आहे, भारताची लूट करत आहे आणि कितीतरी पैसा भारतातून इंग्लंडला घेऊन जात आहे. हा लुटीचा सिद्धांत मांडलेला होता. आर्थिक लुटीचा सिद्धांत कोणी मांडला? आर्थिक लुटीचा सिद्धांत कोणी मांडला असा प्रश्न तुम्हाला 100% विचारतात. दादाभाई नौरोजी यांनी आर्थिक लुटीचा सिद्धांत मांडलेला आहे. कळतंय का मित्रांनो? समजतंय का तुला मित्र? पुढे दादाभाई नौरोजी हे बडोदा संस्थानाचे दिवाणपद स्वीकारलेले पण होते. त्यांना दिवाण होते बडोदा संस्थानाचे, हे लक्षात राहू द्या. खालीलपैकी योग्य विधान निवडा, याला प्रश्न विचारला जातो. आणि हा प्रश्न योग्य विधान म्हणजे गट ब किंवा राज्यसभेला विचारलं जातं. दादाभाई नौरोजी या संस्थानाचे दिवाण होते, बडोदा संस्थानाचे दिवाण होते. 1874 वर्ष उगवलं आणि 1874 ला छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म झाला कागल कोल्हापूर येथे. प्रश्न विचारतात, छत्रपती शाहू महाराजांचा जन्म कधी झाला आहे? 1874 ला. ते कुठल्या घराण्यात झाला होता? कागल. आणि कुठे झाला होता? कागल येथे झाला होता, कोल्हापूर येथे. लक्षात ठेवायचं आहे. कागल कोल्हापूर येथे. बघा, वासुदेव बळवंत फडके यांनी पुणे येथे पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट ची स्थापना केलेली आहे. आता भावे स्कूल म्हणून नाव आहे. भावे स्कूल तुम्ही बघितली असेल तर इथेच आहे, लक्ष्मी रोडच्या पलीकडे भावे स्कूल आहे. बघितली असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे. इथेच वासुदेव बळवंत फडके यांनी काय केलं होतं? पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती. सध्या नामकरण म्हणजे नामकरण नंतर करण्यात आलं होतं भावे स्कूल. हाही प्रश्न 100% विचारलेला गेलेला आहे, विचारला जातो. सर्व एक्झामला विचारतात. कंबाईन, सरळ सेवा, राज्यसेवा सर्व एक्झामला प्रश्न विचारतात. पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूटची स्थापना कोणी केली? किंवा भावे स्कूल हे कशाचं नामांतरण करण्यात आलं होतं? पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट. आणि स्थापना कोणी केलेली आहे? वासुदेव बळवंत फडके. लक्षात राहील का? लक्षात राहिलं पाहिजे. परत मी तुम्हाला थोडंफार वाचायला पण वेळ देईल, कारण ही अत्यंत महत्वाची माहिती आहे. इथे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, विराजे शिंदे आहे यांचा जन्म जामखिंडी येथे झाला होता. जामखिंडीला विरा शिंदे यांचा जन्म झाला होता. आणि भाऊ दाजी लाड यांचे निधन पण 1874 मध्ये झाले होते. मी तुम्हाला सांगितलं, भाऊ दाजी लाड यांनी प्रभाकर म्हणून शतपत्र लिहिलेली होती, 100 पत्र लिहिलेली होती. बरोबर. असं आहे. 1875 बघा, प्रिन्स ऑफ वेल्सची भारत यात्रा होती. प्रिन्स ऑफ वेल्सची भारत यात्रा होती. आणि अमेरिकेत थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना प्रश्न विचारला जातो. थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना कोणी केलेली आहे? दुसरं वाक्य द्यायला पाहिजे होते त्याने. इथे आले, अमेरिकेत
थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना मॅडम ब्लावस्की यांनी केली आहे. ब्लावस्की लक्षात राहू द्यायचं आहे. थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना कुठे झाली? अमेरिकेत झाली. आणि कोणी केली? मॅडम ब्लावस्की यांनी केलेली आहे. पुण्यामध्ये दयानंद सरस्वतींच्या मिरवणुकीमध्ये महात्मा फुले यांनी सहभाग घेतलेला होता. काय झालं होतं? दयानंद सरस्वती पुण्याला येणार होते आणि मिरवणूक काढणार होते, परंतु जे सनातनी लोक आहे त्यांनी काय सांगितलेलं होतं की आम्ही मिरवणूक निघू देणार नाही. मग महात्मा फुले यांनी त्यांना संरक्षण पुरवलेलं होतं की कसं निघू देणार नाही, आणि पुण्यामध्ये यांनी सहभाग घेतलेला होता. दयानंद सरस्वती तुम्हाला माहिती आहे आर्य समाजाची स्थापना दयानंद सरस्वती यांनी केली आहे. खालती आहे बघा. पहिला फॅक्टरी कमिशन नियुक्त झाला 1875 ला आणि कोलकाता येथे इंडिया लीगची स्थापना झाली होती. हा क्वेश्चन खूप वेळा विचारलेला आहे. इंडिया लीगची स्थापना कुठे झाली आणि कोणी केली? बाबू शिशिर कुमार घोष यांनी इंडिया लीगची स्थापना केलेली आहे. काय नाव आहे? बाबू शिशिर कुमार घोष इंडिया लीगची स्थापना केलेली आहे. लक्षात राहू द्यायचं. बरोबर. मुंबईत आर्य समाजाची स्थापना झालेली आहे. मूळशंकर दयानंद सरस्वती म्हणजे आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे 1875 ला. बघा, हा पण प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. आणि कुठे केलेली आहे आर्य समाजाची स्थापना? मुंबईमध्ये केलेली आहे. परत खालचा जो प्रश्न आहे खूप वेळा विचारलेला आहे, मुस्लिम अँग्लो ओरिएंटल स्कूलची सुरू झाली अलीगड येथे सुरू झालेली होती. मुस्लिम अँग्लो ओरिएंटल स्कूल आता 1876 वर्ष आलं आणि 1876 मध्ये भारताची सम्राज्ञी म्हणून इंग्लंडच्या राणी विक्टोरियाची घोषणा करण्यात आली होती आणि कैसरे हिंद ही पदवी देण्यात आली होती. त्यावेळेस भारतामध्ये दुष्काळ पडलेला होता. लॉर्ड लिटन हा व्हाईसराय म्हणून आला आणि त्याच वेळेस मध्ये राणीला काय केलेलं आहे? भारताची सम्राज्ञी घोषित केलेला आहे. कैसरे हिंद ही पदवी दिलेली आहे. हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. इंडियन असोसिएशनची स्थापना कोलकाता येथे देशसेवेच्या ध्येयाने प्रेरितांसाठी केलेली होती. बघा, इथे संत गाडगेबाबांचा जन्म झाला आहे. सेनगाव अमरावती मध्ये सेनगावला झालाय बर का गाडगेबाबांचा जन्म. संत गाडगेबाबांचा जन्म लक्षात ठेवायचा आहे. इंडियन असोसिएशनची स्थापना इंडिया लीगचे रूपांतर झाले होते. पहिली अखिल भारतीय चळवळ लक्षात राहू द्यायचं आहे. पहिली अखिल भारतीय चळवळ कोणती? इंडियन असोसिएशन. इथे लॉर्ड लिटन हा व्हाईसराय म्हणून आला होता. आता जो लॉर्ड लिटनचा कालखंड आहे 1876 ते 1880 4 वर्ष तो लॉर्ड लिटन हा व्हाईसराय होता. प्रश्न कायमस्वरूपी लॉर्ड लिटन वर विचारला जातो. बघा, 1877 ला खतखोडीचे बंड यशस्वी झाले होते पुणे आणि नगरमध्ये, अहमदनगरमध्ये 1877 ला. 1877 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा अंबुताई फडकेशी विवाह झाला होता आणि 1877 मध्ये आर्य समाज लाहोर येथे स्थापन झालेला होता. तुम्हाला सांगितलं आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये कुठे झाली आहे? मुंबईला झाली आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी केले आहे आणि 1877 मध्ये त्याची एक शाखा कुठे निघालेली होती? लाहोर या ठिकाणी निघाली होती. लक्षात ठेवा. मोहम्मद इक्बाल यांचा जन्म झाला होता सियालकोट पाकिस्तान मध्ये जन्म झाला होता. मोहम्मद इक्बाल कवी होते. यांनी सांगितलं होतं पाकिस्तान हा काय काय पाहिजे. बघा, लॉर्ड लिटन दिल्ली दरबार भरवला 1877 मध्ये आणि राणी विक्टोरियाला भारताची सम्राज्ञी म्हणून लिटनने घोषित केलं होतं आणि मुस्लिम अँग्लो ओरिएंटलची स्थापना अलीगड येथे झाली होती. आपण ते इथे पण बघितलं. आता इथे बघितलं त्यामुळे ते इथे बघण्याची गरज नाही. हे जे बघितलं ते इथे गरज नाही. इथं खोडून टाकायचं आहे आणि
लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपण लक्षात ठेवू. 1877ची गोष्ट येते. लॉर्ड लिटन दिल्ली दरबार, कुठे दरबार भरवला होता? दिल्ली येथे. आणि राणी व्हिक्टोरिया भारताची सम्राज्ञी म्हणून घोषित केली. लिटनने अॅग्रो ओरिएंटल स्कूलची स्थापना कुठे केली आहे? अलीगड येथे केली आहे. महात्मा फुले यांनी धनकवडी येथे दुष्काळ कॅम्प उभारलेला आहे. पीडितांसाठी कॅम्प उभारलेला आहे आणि व्हिक्टोरिया बालक आश्रम चालू केलेला आहे. हा क्वेश्चन विचारला होता. व्हिक्टोरिया बालक आश्रम कोणी चालू केला? महात्मा फुले यांनी चालू केला. आणि धनकवडी येथे दुष्काळ कॅम्प सुद्धा महात्मा फुलेंनी त्या कालखंडामध्ये 76, 77, 78च्या कालखंडामध्ये लिटन व्हाईसराय होता आणि त्याच कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला होता. तेव्हा मी तुम्हाला पुढे सांगतो, स्ट्रॅचचा आयोग सुद्धा नेमलेला होता. दुष्काळाचं निवारण करण्यासाठी भरपूर अन्याय अत्याचार झाला होता लोकांवर तेव्हा लॉर्ड लिटन व्हाईसराय होता आणि महात्मा फुले यांनी धनकवडी येथे काय केलं होता? दुष्काळ कॅम्प उभारलेला होता आणि व्हिक्टोरिया बालक आश्रमची स्थापना सुद्धा केली होती. प्रश्न विचारला जातो, दीनबंधू हे साप्ताहिक आहे, हे कोणाच्या प्रेरणेने चालू झाले होते? कोणाच्या प्रेरणेने? महात्मा फुले यांच्या प्रेरणेने. आणि दीनबंधूचे पहिले संपादक कोण? असा प्रश्न विचारतात. तर दीनबंधूचे पहिले संपादक कोण आहे? कृष्णराव भालेकर हे दीनबंधूचे पहिले संपादक आहे. येतंय का मित्रांनो लक्ष? कृष्णराव भालेकर हे दीनबंधूचे पहिले संपादक आहे. दीनबंधूंवर प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. 78 वर्ष उजाडलं आणि दक्षिण भारतामध्ये भयानक दुष्काळ पडलेला होता आणि त्यावेळेचे भारत सचिव जे होते ते लॉर्ड केनब्रुक हे भारत सचिव होते. आणि त्याच वेळेस मध्ये 1878 मध्ये साधारण ब्राह्मण समाजाची स्थापना झाली होती आणि मनमाड दौंड रेल्वेचे काम सुद्धा पूर्ण झालं होतं. आणि हा दुष्काळ पडलेला होता. दुष्काळ निवारण करण्यासाठी किंवा दुष्काळाचा अभ्यास करण्यासाठी स्ट्रॅचा आयोग नेमलेला होता. 1876 ते 1878 क्वेश्चन विचारला जातो. स्ट्रॅचा आयोग कधी नेमलेला होता? 1878 मध्ये स्ट्रॅचा आयोग नेमलेला होता. लक्षात ठेवायचं आहे. दुष्काळाचा अभ्यास करण्यासाठी खूप मोठा दुष्काळ पडलेला होता. खूप महत्वाचा आहे. प्रश्न विचारतात. लिटनने भाषा वृत्तपत्र कायदा केला होता. प्रश्न विचारला जातो की भाषा वृत्तपत्र कायदा कोणी केला होता? किंवा वृत्तपत्र बंदी कायदा किंवा वृत्तपत्रांवर त्यांनी बंधने आणलेली होती. वृत्तपत्रांवर बंधने आणलेली होती लिटनने. फक्त मराठी भाषेत म्हणजे बाकी भारतीय भाषेतले बंद केले होते आणि इंग्रजी भाषेतले वृत्तपत्र चालू झाले होते. आणि कारण वृत्तपत्रांमुळे तेव्हा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं सर्क्युलेशन वाढलेलं होतं आणि मोठ्या प्रमाणावर विक्री लोकांमध्ये समज व्हायला लागला. गावातले 1-1, 2-2 लोक बी शिकलेले होते. लोकांना वृत्तपत्र वाचून दाखवत म्हणून हे वृत्तपत्र कायदा करण्यात आला होता. भारतीय शास्त्र कायदा केला होता. शस्त्र कायदा केला होता. हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो. इंडियन आर्म्ड ऍक्ट हा संबंध कोणी केला होता? शस्त्र बाळगण्यास बंदी फक्त भारतीयांना असा तो कायदा होता. इंडियन आर्म्ड ऍक्ट भारतीय शस्त्र कायदा कोणी संबंध केला होता? लिटनने संबंध केला होता. कधी? 78 मध्ये. म्हणजे 78 मध्ये काय काय सांगितलं? शस्त्र कायदा सांगितला, इंडियन आर्म्ड ऍक्ट सांगितला, वृत्तपत्र कायदा सांगितला, दुष्काळ सांगितला. लक्षात येत आहे का लिटनने काय काय केलं होतं? आणि 78 ते 80 याच कालखंडामध्ये इंग्रज आणि अफगाण यांचं द्वितीय युद्ध सुद्धा झालेलं होतं. बघा, लिटन कडून भारतात आयात होणाऱ्या सूतमालावर आयात कर रद्द केला होता. जो आयात करतात आपण, आयात जो माल करतात त्याच्यावर सूतकर हा रद्द केलेला होता. बघा, त्या डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट हा पण होता. ऍग्रिकल्चर पण ऍक्ट झाला होता. पुढे फडक्यांना अटक झाली देवर नावडगी विजापूर येथे. प्रश्न विचारला जातो. फडक्यांना अटक कुठे झाली? देवर नावडगी विजापूर येथे.
महात्मा फुलेंनी गिरणी कामगारांसाठी मुंबई मजूर संघाची स्थापना केली होती. खूप महत्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला सहसा कुठे सापडणार नाही. मुंबई मजूर संघाची स्थापना, मुंबई मजूर संघ संघटना कोणी स्थापली आहे? महात्मा फुलेंनी स्थापलेली आहे. आणि कोणासाठी स्थापलेली आहे? गिरणी कामगारांसाठी स्थापलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे, गिरणी कामगारांसाठी. येईल का लक्षामध्ये? महात्मा फुले यांनी गिरणी कामगारांसाठी मुंबई मजूर संघटनाची स्थापना केलेली आहे. इथे बघा, 1879 मध्ये स्टॅट्युटरी सिव्हिल सर्व्हिस ऍक्ट हा करण्यात आला, तुम्हाला माहिती आहे. आणि जे ICS परीक्षाचं जे वय आहे 21 वरून 19 वर्ष करण्यात आलं होतं. आता विचार करा बरं का, 19 वर्षाचा पोरगा आणि कलेक्टर, तरी पण भारतीय मुलांनी अभ्यास करून 19व्या वर्षी कलेक्टर सुद्धा झाले होते. म्हणजे आणि आता आपण किती वर्ष, 25, 26, 28, 30, 32, 35, 36, 40 वर्षाचे मुलं इथे अभ्यास करत जातात, बरोबर ना. स्टॅट्युटरी सर्व्हिस ऍक्ट आणि वयमर्यादा 21 वरून किती करण्यात आली? 19 वर्ष करण्यात आली होती. बघा, ICS परीक्षा वयमर्यादा किती केलेली आहे? 19 वर्ष केलेली आहे. लक्षात ठेवायचं. बघा, सार्वजनिक काकांचे इथे निधन झालेले आहे. गवा जोशी, मी तुम्हाला मागे लिहून दिलं. सार्वजनिक काका कोणाला म्हणतात? गवा जोशी, गणेश वासुदेव जोशी यांचे निधन झाले. बघा, त्यांची आयोग स्थापना झाली दुष्काळ निवडण्यासाठी आणि दुष्काळापासून बचत करण्यासाठी त्याच्या आयोगाची स्थापना झाली होती. मुंशी प्रेमचंद यांचा जन्म झाला होता काशी लांपसी. यांचं बघा, गणपतराव श्रीवास्तव नवाबराय याचं होतं. नाही लक्षात ठेवलं तरी पण चालेल. नंतर 1880 झालं आणि 1881 पासून लॉर्ड रिपन व्हायसरॉय आला होता. लिटन गेला 1876 ते 1880 पर्यंत लिटन होता. 81 पासून ते 84 पर्यंत कोण आला होता? रिपन व्हायसरॉय म्हणून आला होता. बघा, 1880 मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. कोणी केली होती? मी असं लक्षात ठेवलंय, तू पण लक्षात ठेव मित्रा. बघा, टीचर म्हणजे टिळक, चिपळूणकर आणि आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली होती. टीचर, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना टिळक, आगरकर आणि चिपळूणकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली होती. राहील का लक्षामध्ये? कधी? 1880 मध्ये. लक्षात राहिलं पाहिजे. मुंबईत बघा, विचारलं जातं, मिल हँड असोसिएशनची स्थापना झालेली होती. आता मिल हँड असोसिएशनची स्थापना नरे आणि लोखंडेच्या सहकार्याने झाली होती, बरोबर ना. लक्षात ठेवायचं आहे, मिल हँड असोसिएशनची स्थापना कोणाच्या प्रेरणेने झाली होती? महात्मा फुलेंच्या प्रेरणेने झाली होती. परंतु यामध्ये एक आहे, काही पुस्तकांमध्ये 1880 दिलेलं आहे, काही पुस्तकांमध्ये 1884 सुद्धा दिलेला आहे. तर तिथे जो ऑप्शन असेल तो ऑप्शन निवडायचा आहे. मिल हँड असोसिएशनची स्थापना कोणी केली होती? नरे आणि लोखंडे यांनी केली होती. कोणाच्या प्रेरणेने? महात्मा फुलेंच्या प्रेरणेने. इथे बघा, वासुदेव फडके यांना तेहरान बोटीतून यमन देशाला एडन हे तुरुंगामध्ये पाठवण्यात आले. प्रश्न विचारला जातो, वासुदेव फडके यांना पकडलं होतं, मी तुम्हाला मागे सांगितलं, आणि त्यांना कोणत्या बोटीने यमन देशामध्ये पाठवण्यात आलं होतं? तेहरान बोटीने. यमन देशातील आणि कोणत्या तुरुंगात पाठवण्यात आलं होतं? एडन. प्रश्न विचारलेला एडन विचारलेला आहे, येमन विचारलेला आहे आणि तेहरान बोट सुद्धा विचारलेली आहे. त्यामुळे व्हेरी IMP सर्व वर्ष IMP आहे. इथून मी तुम्हाला सांगत आहे की ज्यावेळेस आपण 1858च्या पुढे आले त्यावेळेस कुठलीही घटना विचारू शकतात. 1857चा उठाव झाला, त्यापुढे कुठलीही घटना विचारू शकतात, कोणतीही.
कारण तिथून आपला खरा आधुनिक भारताचा इतिहास चालू होतो. मुलांनी आणि मुलं सुद्धा तिथून अभ्यास करतात, परंतु तुम्हाला मी जिथून सांगितलंय तिथून अभ्यास करा. आपल्या चार्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ते प्राचीन मध्ययुगीनबद्दल ते पण वाचायचं आहे, कारण सरळ सेवेला तिथून सुद्धा प्रश्न विचारले जातात. चार्ट 100% वाचून घ्यायचं आहे. असं आहे. 1881 ला पहिला फॅक्टरी ऍक्ट झाला. मग 81 मध्ये मी तुम्हाला सांगितलं कोण आलेला होता व्हाईसराय म्हणून, रिपन आलेला होता. रिपन आणि रिपनचा कालखंड किती होता? 1881 ते 1884 या कालखंडामध्ये रिपन व्हाईसराय होता. मग रिपन आला, पहिला फॅक्टरी ऍक्ट झाला. बघा 1881 ला लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र काढले. बघा हे जे केसरी आहे हे मराठी भाषेतून होतं, लक्षात ठेवायचं आहे. केसरी. आणि जर तुम्ही म्हणाल की सर मराठा आहे तर मराठी भाषेतून असेल, असं नाही. केसरी मराठी भाषेतून होतं आणि मराठी इंग्रजी भाषेतून होतं. तर केसरीचे संपादक कोण होते? संपादक गोपाळ गणेश आगरकर हे केसरीचे संपादक होते. आणि मराठाचे संपादक कोण होते? लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक हे लोकमान्य टिळक हे मराठाचे संपादक होते. ते संपादक म्हणून लावले तर संपादक. बघा उस्ताद लहुजी साळवे यांचं निधन झालेलं आहे. कधी? 1881 मध्ये. लहुजी साळवे यांचा पण वाडा इथे कधी गेले तुम्ही खालती तर तुम्हाला त्यांचा वाडा दिसून जाईल. लहुजी साळवे यांनी महात्मा फुले, लोकमान्य टिळक या सर्व जे मोठमोठे नेते आहे त्यांना शिकवलेलं होतं. दानपट्टा नेमबाजीचं प्रशिक्षण दिलेलं होतं. आणि लहुजी साळवे यांचा वडिलांचा ज्यावेळेस मृत्यू झाला 1818 मध्ये, त्यावेळेस त्यांच्या वडिलांच्या चितेवर त्यांनी शपथ सुद्धा घेतलेली होती. वीर पुरुष निर्माण करेल असं अशा पद्धतीने. आणि भरपूर मोठं काम केलं होतं उस्ताद लहुजी साळवे यांनी. बघा 1882 स्थानिक स्वराज्य संस्था कायदा झाला. प्रश्न 100% विचारला तुम्हाला. स्थानिक स्वराज्य कायदा कधी झाला आहे? जिल्हा लोकल बोर्ड आणि तालुका लोकल बोर्ड यानुसार निर्मिती झाली होती. प्रश्न विचारला जातो. स्थानिक स्वराज्य संस्था कायदा कोणी केला? किंवा असा विचारतात प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आहे? कोण आहे? लॉर्ड रिपन आहे. लक्षात ठेवायचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आहे? लॉर्ड रिपन हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक आहे. हा पण प्रश्न विचारला जातो. थिओसॉफिकल सोसायटीचं केंद्र कुठे स्थापन झालं होतं? अड्यार येथे स्थापन झालं होतं. खूप वेळा क्वेश्चन विचारलेला बघून खूप वेळा विचारला जातो. थिओसॉफिकल सोसायटीचं केंद्र मी तुम्हाला आता सांगितलं. थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना मॅडम ब्लावस्की यांनी केली होती. अमेरिकेत केली होती. ती आपण बघितलं ना वरती 1875 मध्ये. असं आहे. तर थिओसॉफिकल सोसायटीचं केंद्र भारतामध्ये अड्यार येथे केलं होतं. जो लॉर्ड रिपनने जो कायदा केला होता, कुठला? वृत्तपत्र कायदा केला होता, भारतीय वृत्तपत्र कायदा, तो लॉर्ड रिपनने काय केला? रद्द करून टाकला होता. लॉर्ड रिपन ज्यावेळेस मित्रांनो भारताचा व्हाईसराय होता त्यावेळेस असं वाटतच नव्हतं लोकांना की आपल्यावर म्हणजे भारतावर कोणीतरी राज्य करतंय, अशा पद्धतीने होता. अश्विन ऑनलाईन आलेला आहे, परंतु इथेच आजूबाजूलाच असेल, परंतु ऑनलाईन आला आहे, वर्गात येणार नाही आणि ऑनलाईन लेक्चर ऐकेल. अरे इथून मला पण प्रश्न विचारता येतात मित्रा.
इथेच रीडिंग मध्ये बसलेला असेल बरं का, मला माहिती आहे. बाजूलाच असेल 10 मीटरच्या अंतरावर. हा, तिथून ऐकतोय तो आपल्याला. हा ठीक आहे बरं का, ऐक भाऊ तुझी इच्छा. इथे बघा, स्थानिक वृत्तपत्र कायदा मी तुम्हाला जो सांगितला 1878 ला झाला होता, तो रद्द केला 1882 ला. कोणी? लॉर्ड रिपननं. प्रश्न विचारला जातो आर्थिक विकेंद्रीकरण. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोण आहे, असा प्रश्न विचारला. कोण आहे? लॉर्ड रिपन विकेंद्रीकरणाचा जनक लॉर्ड रिपन आहे, लक्षात ठेवा. स्थानिक स्वराज्याचा प्रस्ताव आबा मांडला होता, म्हणून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात. रिपननं ठराव मांडलेला होता, असा आहे. आणि बघा, हंटर आयोगाची नियुक्ती केली होती. हंटर आयोग म्हणजे जे प्राथमिक शिक्षण आहे 0 ते 14 वयोगटातील लोकांना काय करायचं आहे, सक्तीचे आणि मोफत द्यायचं आहे, अशा पद्धतीची साक्ष ही हंटर कमिशन. आता हंटर इथे फक्त हंटर कमिशन दिलेलं आहे, तुम्हाला माहिती पाहिजे शिक्षणासंबंधी हंटर कमिशन आहे. आणि हंटर कमिशन पुढे साक्ष कोण दिली होती? महात्मा फुले यांनी दिली होती. अश्विन रीडिंग मध्येच बसून ऐकतोय. एक एक मुलगा तर उठला असता, चालत चालत आला असता. आता तो सांगेल बसलाय बरं, तर मी रीडिंग मध्ये नाही, असंच असेल. हंटर हंटर आयोग, हा हंटर आयोगाची नियुक्ती झाली होती 1882 ला. प्रश्न खूप वेळा विचारला आहे, तुम्ही बघू शकतात. आणि महात्मा फुले यांनी साक्ष सुद्धा हंटर कमिशन पुढे दिलेली होती. आता पुढे आर्य समाजाची स्थापना झालेली आहे, बरोबर ना. आर्य समाजाची स्थापना मी तुम्हाला कोण केली सांगितली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी सांगितलं. तर हा क्वेश्चन मागच्या वेळेस खूप मुलं चुकले होते. 1882 ला आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. महत्वाचं आहे, सर्व महत्वाचं आहे. मी तुला सांगितलंय 1858 पासून 1857 पासून तर पुढे सर्व महत्वाचं आहे. हंटर कमिशन झालं आणि आर्य महिला समाज आहे. आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली 1882 मध्ये. सर्वांना करतंय का? वर्गामध्ये भरपूर मुलं आहे, 100-200. तुम्हाला माहितीच असेल, वर्ग फुल भरलेला आहे. कॅमेरा फिरत नाही, तर मी तुम्हाला दाखवलं असतं. कारण आता भेट देणार आहे, जे कोणी गैरहजर असेल पटापट येऊन बसा, नाही तर प्रॉब्लेम होईल, तुमचाच प्रॉब्लेम होईल, असं आहे. ठीक आहे बरं, पुढे बघू आता आपण. गोपाळ गणेश आगरकर. बघा, गोपाळ गणेश आगरकर यांनी डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हा ग्रंथ लिहिलेला होता. प्रश्न विचारलेला आहे. काय झालं? लोकमान्य टिळक, आगरकर आणि चिपळूणकर यांनी 80 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. मी तुम्हाला सांगितलं. 81 मध्ये त्यांनी लगेच केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र चालू केले, हे पण सांगितलं. आणि कोल्हापूर संस्थानाच्या दत्तक पुत्रावरून त्यांनी टिप्पणी केली होती. मग त्यांना 4 महिन्याची सजा झाली होती. कोणाला? केसरी आणि मराठा म्हणून कोणी टिप्पणी केली होती, टीका केली होती? आगरकर आणि टिळक यांनी टीका केली होती, त्यामुळे त्यांना सजा झाली होती 4 महिन्याची. पण त्यांची चांगलं वागणूक बघून ब्रिटिश सरकारने त्यांना सोडून दिलं होतं लवकरच. मग तिथे गोपाळ गणेश आगरकर यांनी काय केलं होतं? डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस सभा हा ग्रंथ लिहिलेला होता. हा प्रश्न खूप वेळा विचारलाय, खूप म्हणजे खूप, भरपूर वेळा विचारलेला आहे. स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणी लिहिले? बघून घे, सरळ सेवेच्या प्रश्नपत्रिका पण बघून घे, कुठे पण बघ. स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि कधी लिहिलेलं आहे? 1882 ला. बघा, 1883 मध्ये हिल्बर्ट बिल विधेयकावर वाद झाला होता आणि कोलकाता विश्वविद्यालय स्नातकाने ह्युमनने संबोधले होते.
काय झालं, जे इल्बर्ट बीट होतं म्हणजे ब्रिटिश गुन्हेगारांचे खटले भारतीय न्यायाधीशला डवेल, अशा पद्धतीने त्याने रिपनने सांगितलेलं होतं. परंतु मग रिपनने असं सांगितलं, परंतु जे ब्रिटिश होते ते नाराज झाले. म्हणजे त्यांच्या नजरेमध्ये भारतीय लोक कुठे कुठे अशा पाट्या लागत आहे, इंडिया नॉट अलाउड, डॉग अलाउड, अशा अशा पद्धती, इंडियन्स अँड डॉग नॉट अलाउड, अशा पद्धतीने पाट्या लागत आपल्या भारतामध्ये राहून. आणि मग त्यांना वाटलं की हे भारतीय लोक आपल्या लोकांचे खटले कशाला डावतील, ते आपल्याला कमी लेखत होते भरपूर. मग ते इल्बर्ट बिल आलं होतं आणि त्यावरून भरपूर वाद झाला. मग रिपन साहेब नाराज झाले आणि त्यांनी राजीनामा देऊन तेव्हा ते ब्रिटनमध्ये निघून गेले. भरपूर चांगले काम केले होते रिपन यांनी. बघा हे विश्वविद्यालयाचे स्नातक म्हणणे समजले होते, ठीक आहे बरं का. बघा, पहिली भारतीय राष्ट्रीय कॉन्फरन्स कोलकाता येथे स्थापन झाली होती. भारतीय राष्ट्रीय कॉन्फरन्स. मला असं वाटलं दरवाजा वाजला तर आत आला काय. काहीतरी बोल, हे समजतं का रे मित्रा, ए मित्रा. बोलत नाही तो, मला असं वाटतं मोबाईल घेऊन राहिला. ठीक आहे बरं. बघा, पहिली भारतीय राष्ट्रीय कॉन्फरन्सची स्थापना कोलकाता येथे झाली होती. आणि इथे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, इंडियन नॅशनल कॉन्फरन्सची स्थापना 1883 मध्ये कोणी केली होती? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केली होती. प्रश्न विचारलेला आहे. आणि हेच इंडियन नॅशनल कॉन्फरन्सची स्थापना झाली. आणि पुढे इथलंच म्हणजे ही संकल्पना उचलून पुढे 1885 ला राष्ट्रीय कॉन्फरन्सची स्थापना झाली आहे, म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आहे. बघा, पंडिता रमाबाईंनी काय केलंय, बॅटिज येथे इंग्लंड येथे ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला आहे. आणि 1883 मध्ये जगातील त्यावेळेस सर्वात हुशार माणूस मानले जात होते, बरोबर ना, स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला आहे. आज आपण त्यांचा जन्मदिवस 12 जानेवारी आपण हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून पाळत असतो. तुम्ही कधी आता पुण्यात राहत असाल तर इथे शेजारी स्वामी विवेकानंदांचा मठ आहे, रामकृष्ण मठ आहे, तिथे जाऊन या. भारी एकदम, इथे जवळच आहे, दांडेकर पुलाच्या बाजूलाच आहे, खूप जवळ आहे. चालत चालत बी गेल तरी पण तुम्ही पोहोचून जातात. इथे बघा, विदा सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला आहे, भगूर येथे झाला आहे. नाशिक येथे तुम्ही कधी फॉर्म भरला तर तुम्हाला प्रश्न विचारला जातो, विदा सावरकर यांचा जन्म कुठे झाला होता? कुठे झाला आहे? भगूर येथे झाला आहे. किंवा विनायक दामोदर सावरकरांबद्दल एखादी क्वेश्चन सर विचारतात, मित्रमेळा संघटना असेल, बाकीच्या संघटना असेल, त्यावर प्रश्न विचारला जातो. बघा, वासुदेव बळवंत फडके यांचं 1883 मध्ये काय झालं आहे, निधन झालेलं आहे, वयाच्या 37व्या वर्षी, एडन तुरुंगामध्ये. तुम्हाला सांगितलं आता, पंडिता रमाबाईंनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता इंग्लंड बॉरिस चर्चमध्ये. बघा, ब्रिटिशांनी दुष्काळ संहिता जाहीर केली होती आणि याच वर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांचे सुद्धा निधन झाले होते. स्वामी दयानंद सरस्वती यांच्यावर विष प्रयोग झाले होते मित्र, विष प्रयोग स्वामी दयानंद सरस्वती यांच्यावर. 1884. बघा, महाजन सभेची स्थापना झाली होती, विचारलेला आहे. आणि थिओसॉफिकल सोसायटीचे वार्षिक अधिवेशन मद्रास जवळील अड्यार येथे ठेवण्यात आले होते. महाजन सभेची स्थापना मद्रास येथे 1884 ला झाले आहे. बघा, 1874 मध्ये शाहू महाराजांचा जन्म झाला होता आणि छत्रपती शाहू महाराज जन्म झाला आणि त्यानंतर छत्रपती 10 वर्षांनी म्हणजे 1884 ला छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शाहू महाराजांना दत्तक घेतलेलं होतं. दत्तक कोणी घेतलं होतं? चौथे शिवाजी यांच्या पत्नी, चौथे शिवाजी महाराज, शिवाजी महाराज यांच्या पत्नी
यांनी त्यांना दत्तक घेतलेलं होतं. 1874 ला. आता मिल बघा, बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना मुंबई येथे झाली होती. नारायण मेघाजी लोखंडे, आणि मी तुम्हाला ते 80 पण वाचून दाखवलं. आणि ह्या मित्राने 80 साली पण दिलेलं आहे ते, आणि 84 साली पण दिलेलं आहे. मी तुम्हाला तिथे सांगितलं ना, काही पुस्तकांमध्ये 80 आहे, काही पुस्तकांमध्ये 84 आहे. याने 80 पण दिलं, 84 पण दिलं. बघा, मिल हँड असोसिएशनची स्थापना मुंबई येथे झाली होती. नारायण आयोग दोघं विचारलं, 80-84 दोघांपैकी एक राहतं. पण खरं आहे बा, हे 84 तुम्ही लक्षात ठेवा. 1884 मिल हँड असोसिएशनची स्थापना मुंबई येथे झाली. नारायण मेघाजी लोखंडे व नरे यांनी केली होती. पहिली कामगार संघटना होती, त्यामुळे यावर क्वेश्चन विचारलं. कालचं पाणी असते, काही लोक यार पाणी भरून आणतात. बघा, रशियाने मारव स्थानावर अधिकार प्रस्थापित केला, ठीक आहे. मद्रास महाजन सभेची स्थापना आली, ठीक आहे. आता 1884 ते 88 कोण व्हाईसराय म्हणून आला होता? लॉर्ड डफरीन. बघा, रिपन गेला आणि लगेच डफरीन आलेला आहे. मित्रा, आज आपलं इथपर्यंत झालं आहे. इथून आले होते आपण, बरोबर, 1873 पासून. तोपर्यंत तुझ्याकडे आहे नोट, जे ऑनलाईन आहे त्यांच्यासाठी पण सांगतो मी. तोपर्यंत तुम्ही बसा ऑनलाईन. एकटा अश्विनच दिसतोय. अश्विनसाठी बाई खोळावं लागेल आपल्याला, आणि महत्वाचा माणूस आहे. तोपर्यंत मी आलो पाणी पिऊ. बस तोपर्यंत इतकंच होईल तुमचं वाचणं. अश्विन मोबाईलची स्क्रीन मोठी करून वाच. वाच मित्रा, मोबाईलची स्क्रीन मोठी करून वाच. आलो मी पाणी पिऊ. नेटवर्क इश्यू होतोय सर. अरे तू इथेच आहे ना मित्रा, इथे आहे ना. घरी आहे सर, घरी आहे का? ठीक आहे बरं का, घरी. मला माहिती होतं घरीच असेल. आता नाही होणार. आता आवाज येतोय का?
चला पुढे बघू आता आपण. बघा 1884 आहे, 84 आहे आणि 1884 ला व्हाईसराय कोण आलेले होते? लॉर्ड डफरीन हा व्हाईसराय कोण आला? लॉर्ड डफरीन. तू वाचलं का? नजर फिराव फटाफट. फटाफट फिराव ना, तिथूनच फिरव 1873 पासून फटाफट सर्व फिरवून घे. अश्विन तोपर्यंत तू हे वाच 85. तू 85 86 वाचून ठेव. घरी गेल्यावर लगेच वाचत जा बरं. घरी किती वाजता जातो? वाचलं का? किती अभ्यास करत बसतो का? 8 वाजता का? नाही नाही नाही, चार्ट कसे? अरे मित्रा तसं नाही करायचं. जे तुझे चार्ट आहे ते तुझ्या डेस्कला चिपकाव. तसं नाही, ते दिवसभर नाही वाचायचे, ते डेस्कला चिपकावून ठेव. तू कुठे बसतो? काय बसतो का? किती तारखेपर्यंत बसतो? हा, 20 पर्यंत बसणार आहे. काय झालं? बरोबर, 20 जुलै पर्यंत तू बसणार आहे ना. मग तोपर्यंत तू चार्ट रीडिंग मध्ये चिपकावून ठेव वरच्या वर आहे तिकटपट्टीने. हा, रूमला का बरं चिपकवले? तुझ्या टेबलवर का? तुम्हाला टेबल बसतो का? असं आहे का? कुठला क्वेश्चन पेपर देता? ते देता का रोज? असं आहे का? हां, चांगलं आहे, चांगलं. हां, पुढच्या वेळेस मी तुला फ्रीमध्ये चार्ट देईन आपल्या आल्यावर, म्हणजे अपडेट होणार आहे. मला फक्त तुला समजून जाईल. तू आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण आहे. मी कंटिन्यू एस एम एस टाकतो. तू बघतो का ते एस एम एस? हां, बघत जा, मी तुला देत जाईन. काही आला तर विचारत जा. हा सर, आला वॉच तुमचा. फिराव पटापट, नजर फिराव. पुढचं घेऊ आपण.
काय काय? हा हा, इतिहास मध्ये येतं ते. मराठीत बी येतात, मराठीत बी येतात आणि इतिहास मध्ये येतात. आपल्या नोट्स मध्ये आहे ना, तेवढंच आहे, तेवढंच स्वीकारलं जातं. आपल्या त्या चार्ट मध्ये पहिले दुसरी ओळख आहे, बरोबर, दुसरी तिसरी ओळख आहे, ते बघून घे व्यवस्थित. त्यावर 100% क्वेश्चन विचारला जातो. ते गॅप 15 येईल. बघ, झाला असेल तुझा, अशी अपेक्षा करतो मी. झालं का मित्रा? अश्विन हाय ना? हाय हाय, दिसतोय. हाय अश्विन, हाय, कंटिन्यू. बघा, लॉर्ड डफरीन आला. लॉर्ड डफरीन व्हायसराय म्हणून कधी आला आहे? 1884 ते 1888. बघा, पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज तुम्ही बघितलं असेल. आता त्याला एफ सी म्हणतात, एफ.सी. कॉलेज, बरोबर ना? फर्ग्युसन कॉलेजेस नाव आहे, पण मुलं असे एफ.सी. रोड, नाही सॉरी, एफ.सी. कॉलेज. अरे एफ.सी.सी आलं ना, ते कॉलेजचा सी आहे, आणि एफ.सी. म्हणजे फर्ग्युसन, एफ म्हणजे फर्ग्युसन, सी म्हणजे कॉलेज. तरी पण पुण्याचे कुठे चाललाय? एफ.सी. कॉलेजला चाललाय. अरे एफ.सी. कॉलेज का बरं? एफ.सी. कॉलेजला किंवा फर्ग्युसन कॉलेज म्हण, किंवा एफ.सी. ला कॉलेज, एफ.सी. म्हण, काहीतरी म्हण. काही काही मुलं तर खतरनाक आहे. कुठे चाललाय? एबीसी चौकात चाललाय. एबीसी चौक, आप्पा बळवंत चौक, चौक. अरे ऑलरेडी तू एबीसी म्हटलेला आहे, परत चौक चौक का? हो दे असो. इथे आलो म्हणून मी तुम्हाला सांगतो, फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कधी झाली आहे? 1885 ला फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. आणि फर्ग्युसन कॉलेजची स्थापना आगरकर आगरकर गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केलेली आहे. लोकमान्य टिळक यांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. हा, आणि हे जे वामन शिवराव आपटे, हे कोण होते? पहिले प्रिन्सिपल होते. इथे लिहून ठेव, तू लिहू तिथे. स्थापना तुला आठवणार नाही. लोकमान्य टिळक आणि आगरकर, गोपाळ गणेश आगरकर, आगरकर असंही शॉर्टकट मध्ये लिहिलं तरी चालेल. हाही क्वेश्चन खूप वेळा विचारतात. मुंबई प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना कोणी केलेली आहे? मेहता आणि तेलंगण.
तय्यबजी, KT तेलंगण, बद्रुद्दीन तय्यबजी आणि फिरोजशाह मेहता अशी रेशमा सय्यदजीच्या मध्ये 3 जण या 3 जण. एक कोण आहे? मेहता आहे, फिरोजशाह मेहता. दुसरे कोण आहे? KT तेलंगण. चौथं कोण आहे? बद्रुद्दीन तय्यबजी. ब्रदर्स ऑफ लॉ कोणाला म्हणतात? यांना तिघांना ब्रदर्स ऑफ लॉ म्हणतात. ते लिहून ठेव. ब्रदर्स ऑफ लॉ तिथे कोणाला म्हणतात? यांना म्हणतात. प्रश्न विचारला तर तुझा बरोबर यायला पाहिजे, तुझाही बरोबर यायला पाहिजे. बरोबर. ब्रदर्स ऑफ लॉ यांना म्हणतात. बघा, प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म झाला होता पनवेल येथे. आणि इथे बघा सर्वात महत्वाचं आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे झाले होते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. कधी झाली होती? 28 डिसेंबर 1885. ही तारीख 28 डिसेंबर 1885 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. पुढे इंडियन नॅशनल युनियनची स्थापना झाली आहे. आणि तिसरे इंग्रज ब्रह्मदेश युद्ध सुद्धा झाले आहे. ब्रह्मदेश इंग्रजांनी घेतलेला आहे. बघा, 85 ला इंग्रज ब्रह्मदेश युद्ध झाले आणि ब्रह्मदेश कोणी घेतलेला आहे? इंग्रजांकडे आलेला आहे. इंडियन नॅशनल कॉन्फरन्सचे दुसरे अधिवेशन कोलकात्याला झालं. 1886 मध्ये झाले, पण त्यांनी तिथे रेस मारायला पाहिजे होती. 86 आला आहे. बघा, आनंदीबाई जोशी हे 86 ची घटना मित्रावर, ही जी घटना 86 आहे. पहिले मुंबईला झाले, दुसरे कोलकात्याला झाले 86 मध्ये. बघा, आनंदीबाई जोशी ते आपण, मी तुम्हाला प्रॉपर अधिवेशनांच्या ज्या हे मागच्या पानावर बघितल्या तर कुठल्या अधिवेशनाचे काय काय कोण कोण अध्यक्ष होते ते कधी कधी झाले आहे. पहिले, दुसरे, तिसरे शेवटपर्यंत किती अध्यक्ष आहे ते सर्व दिलेले आहे. पुढे आपण शिकवणारच आहे, इथे कन्फ्युज व्हायचं नाही. बघा, आनंदीबाई जोशी डॉक्टर पदवी प्रदान केली होती आणि भारतातल्या पहिले डॉक्टर झाले होते आनंदीबाई जोशी. लक्षात ठेवायचं आहे. बघा, पंडिता रमाबाई हजर होत्या ज्यावेळेस त्यांना डॉक्टर पदवी भेटली. हा प्रश्न विचारलाय, कुठल्या विद्यापीठातून ते MD झाल्या होत्या? पेनसिल्व्हेनिया या विद्यापीठातून त्या MD झालेल्या होत्या. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून त्या MD झालेल्या होत्या. ते बघा, लोकसेवा आयोगाची स्थापना झाली आहे आणि लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, पहिले अध्यक्ष कोण होते? चार्ल्स ॲचिसन हे बाई होते असिस्टंट. लोकसेवा आयोगाची स्थापना. पुढे 1887 मद्रास येथे राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना. प्रश्न विचारला जातो, तर मद्रास येथे राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना झालेली आहे आणि ही स्थापना कोणी केलेली आहे? लक्षात ठेवायचं आहे, न्यायमूर्ती रानडे यांनी केलेले आहे. मगो रानडे असंही लिहिले तरी चालेल. महादेव गोविंद रानडे किंवा न्यायमूर्ती रानडे असंही लिहिलं तरी चालेल. राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना कधी झाली? 1887 ला. कुठे झाली? मद्रास येथे. कारण तिसरं अधिवेशन हे मद्रास येथे झालेलं होतं. लक्षात ठेवायचं आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म झाला होता मित्रांनो कुंभोज येथे, कोल्हापूर येथे. इथे 87 मध्ये बघा, लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यामध्ये वाद झाला होता. वादाचं कारण पण काय होतं? आधी सामाजिक सुधारणा का राजकीय सुधारणा? म्हणजे कारण मी बघा किती भारी होतं. आधी गोपाळ गणेश आगरकरांचं म्हणणं होतं, पहिल्यांदा आपण आपलं घर स्वच्छ करू, पहिल्यांदा सामाजिक सुधारणा करू, नंतर देशाला आपोआप स्वातंत्र्य भेटेल. लोकमान्य टिळकांचं म्हणणं नाही, पहिल्यांदा आपण राजकीय घेऊ, म्हणजे पहिल्यांदा आपण देश स्वातंत्र्य करू आणि आपल्याला जसं पाहिजे तसं आपण सुधरवू. दोघांचंही म्हणणं बरोबरच होतं, परंतु वाद बी किती पॉझिटिव्ह वाद होता बघा. आधी सामाजिक सुधारणा का राजकीय सुधारणा? आपल्यामध्ये वाद होता, बिनकामचे वाद होता. बरोबर, हे वाद झाले, हे 87 मध्ये झाले. वाद इतकं विस्तृत गेले
की अक्षरशः लोकमान्य टिळक आगरकर हे केसरी जे संपादक होते ते लोकमान्य आगरकर केसरी संपादक पदाचा राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यानंतर लोकमान्य टिळकांनी फर्ग्युसन कॉलेज जे स्थापन केलं होतं तिथून लोकमान्य टिळकांनी सुद्धा आपला जो हात होता तो काढून घेतला आणि ते पुढे जास्त एकमेकांना भेटलेले नाही. ज्यावेळेस लोकमान्य आगरकरांचा मृत्यू झाला, मृत्यूच्या पहिले ते थोडा वेळ पहिले भेटलेले होते, असं हा वाद झाला होता. लगेच पुढच्या वर्षी आगरकरांनी वाद झाला आणि संपादक पदाचा राजीनामा दिला. पुढच्या वर्षी आगरकरांनी स्वतः एक साप्ताहिक चालू केलं होतं, सुधारक. पंजाब फूड कायदा संबंध झाला होता 1887 आणि 1888 मध्ये अलीगढ येथे युनायटेड इंडियन पेट्रियाटिक असोसिएशनची स्थापना केली होती. प्रिन्सिपल बेक होते. त्याचे प्रश्न विचारता तुम्हाला विचारणार नाही, पण कंपनीला प्रश्न विचारला जाईल. प्रश्न आला तर बरोबर यायला पाहिजे. बघा इथे आगरकर आणि लोकमान्य टिळकांमध्ये 87 मध्ये वाद झाला आणि 88 मध्ये गोपाळ गणेश आगरकरांनी लगेच सुधारक हे साप्ताहिक चालू केलं होतं. आणि सुधारक 2 भाषेतून होते. मराठी भाषेतूनचे संपादक कोण होते? आगरकर स्वतः होते आणि इंग्रजी भाषेचे संपादक कोण होते? गोपाळ कृष्ण गोखले. प्रश्न विचारलेला आहे, आतापर्यंत खूप वेळा विचारलेले आहे, लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न असा विचारलेला आहे, सुधारक वृत्तपत्र कोणाचा आहे? तुम्हाला सरळ सेवेला विचारलेला आहे. मग तो डिटेल म्हणजे दुसरा प्रश्न आहे, हा कुठे विचारला जातो? डिटेल मधला प्रश्न कंबाईनला विचारला जातो. गट ब गट क ला प्रश्न विचारतात, लक्षात ठेवायचं आहे. राहील ना लक्षामध्ये? लक्षात राहिलं पाहिजे. पुढे येत आहे तुझ्या लक्षामध्ये मित्रा? बघा महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी दिली होती. महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी कोणी दिली असा प्रश्न विचारला जातो. मुंबईच्या जनतेच्या वतीने दिली होती आणि राव बहादूर विठ्ठलराव कृष्णाजी, बघा राव बहादूर वडेदार हे विठ्ठलराव कृष्णाजी आणि बंडेकर यांच्याकडून देण्यात आले होते. राव बहादूर वडेदार यांच्याकडून देण्यात आली होती आणि विठ्ठलराव कृष्णाजी बांडेकर यांच्याकडून किंवा हे बंडेकर यांच्याकडून त्यांना महात्मा ही पदवी दिलेली आहे 1887 मध्ये. आता 1888 मध्ये. आता 1888 ते 93 कोण होते व्हाईसराय? आपले लॉर्ड लान्सडाउन हा व्हाईसराय होता, लॉर्ड लान्सडाउन. आणि 1889 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सची दुसरी भारत यात्रा झाली होती आणि लंडन येथे काँग्रेसची शाखा सुद्धा स्थापन झालेली होती. बघा हा क्वेश्चन खूप वेळा विचारायचा. शारदा सदनची स्थापना कोणी केलेली आहे? बघून घे तू, विचारलेला आहे. कोणी केली आहे? पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. आणि कुठे केलेली आहे? मुंबई येथे केलेली आहे. शारदा सदन मुंबई येथे. इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाची स्थापना याच वर्षी झाली आहे. लोकमान्य टिळकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता 89 मध्ये आणि जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे 89 मध्ये झाला होता. तू याची पण तयारी कर बरं का, कंबाईनची. त्याच्या कंबाईनची सुद्धा तयारी कर. तुला काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग. आता मी आहे तिथे तुला सांगतो लेक्चर झाल्यावर. हे बघा जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला आहे. बघा शारदा सदन नंतर पहिल्यांदा मुंबईला कधी स्थापना झाली? 1889 मध्ये. आणि नंतर शारदा सदन कुठे स्थापन झाली होती? पुण्यामध्ये स्थापन झाली होती. पहिल्यांदा मुंबई आणि 90 मध्ये पुण्यामध्ये स्थापन झाली होती. आणि 1890 29 नोव्हेंबर तारीख होती त्या दिवशी. 29 नोव्हेंबर 1890 ला महात्मा फुले यांचे निधन झाले आहे. बघा मी तुम्हाला सांगितलं डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली होती पहिले, बरोबर ना? 1884 मध्ये लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी केली होती. पण डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा दिला होता लोकमान्य टिळकांनी 89 मध्ये. रविवारची सुट्टीची मागणी, रविवारची सुट्टी किंवा हे मी तुम्हाला लॉर्ड हार्डिंग पहिल्याने केली होती. 1844 ते 1848 कालखंडात आला होता.
काल परवाच्या लेक्चरला सांगितलं, आठवतंय का? रविवारची सुट्टी. परंतु रविवारची सुट्टी गिरणी कामगारांना भेटलेली नव्हती, म्हणून रविवारची सुट्टीची मागणी गिरणी कामगारांनी केली होती. त्यासाठी सभापती भरवलेले होते. इथे बघायचं आहे, गोपाळ बाबा वलंगकर यांनी दापोली येथे काय केलं होतं? अनार्थ दोष परिहार समाजाची स्थापना केली. अनार्थ दोष परिहार समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? गोपाळ बाबा वलंगकर यांनी केलेली आहे. इथे बघा, सहकारी कर्मचाऱ्यांवर काँग्रेसमध्ये सभा न घेण्याचे भाग न घेण्याचे बंधन लावलेले होते. हा जो लॉकडाऊन होता त्यांनी सांगितलेलं होतं, तुम्ही काँग्रेसमध्ये भाग घेऊ शकत नाही, काँग्रेसच्या सभेला जाऊ शकत नाही. हे कोण आहे? जे सहकारी कर्मचारी आहे. कारण ते घाबरलेले होते. घाबरलेले याच्यामुळे काँग्रेस हळूहळू वाढत होती. ना पहिल्यांदा 72 सदस्य, 78 सदस्य, 100 सदस्य, 500 सदस्य, 1000 सदस्य, 5000 सदस्य, हळूहळू हळूहळू वाढत होते. संघटना वाढत आहे. त्यामुळे त्यांना सांगितलं होतं, सहकारी कर्मचाऱ्यांवर काँग्रेसमध्ये भाग घेण्याचे बंधन लावलेलं होतं. आणि इथे अँग्लो ओरिएंटल शिक्षण परिषदेची स्थापना झाली होती. अँग्लो ओरिएंटल शैक्षणिक परिषदेत नामांतर करण्यात आलं आहे. ठीक आहे बरं का? 1891 बघू. लान्सडाऊनने एक शिष्टमंडळ काबूल येथे पाठवलेले होते आणि मॉरिसन ड्युरंट यांच्या नेतृत्वाखाली, ठीक आहे, हेच ते संमती वैविध्य तुम्हाला कालच्या दिवशी 12 वर्षाखालील तुम्हाला संमती वैविधेयकाबद्दल बोललेलो होतो. संमती वैविधेयक कधी झालेलं आहे? सौरभ ऑनलाईन येऊन गायब पण होऊन गेला ना, आणि हाय करून गेला. मी बघताच की गायब झालाय तो. बघा, संमती वैविधेयक कोणी केलेलं होतं? संमती वैविधेयक मी तुम्हाला सांगितले. कोणी मदत केली? बहिरामजी मलबारी, तुम्हाला तिथे सांगितलं. आणि संमती वैविधेयकाला आपल्या इथून गोपाळ गणेश आगरकर यांनी मदत केली. आणि जिवंत प्रेतयात्रा पाहणारे समाजसुधारक कोण, असा प्रश्न विचारला जातो. कोण आहे? गोपाळ गणेश आगरकर. त्यांनी सांगितलं होतं, तुम्ही 12 वर्षाखालील मुलींना लग्न नको कराय. मुलींना समजच नसतं ना, लहान मुलगी असते 12 वर्षाखालील, लग्न नको कराय. 12 वर्ष, कमीत कमी 12 वर्षच्या वरती तुम्ही लग्न करा. बघा, मणिपूरने उठाव केला होता 91 मध्ये. महर्षी कर्वे फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून जॉईन झाले होते. आणि 1891ला बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता. 90 मध्ये महात्मा फुले यांचं निधन झालं आणि 91ला लगेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. आणि विशेष म्हणजे काय आहे? एकाच वर्षाने आणि त्याच महिन्यामध्ये आपण महात्मा फुले यांचा जन्म कधी बघितला होता? 11 एप्रिल या तारखेला बघितला होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी? 14 एप्रिल 1891. कुठे जन्म झाला आहे? महू, मध्य प्रदेश येथे जन्म झालेला आहे. येते का लक्षामध्ये? लातूर येथे पहिली जिनिंग प्रेस स्थापन झाली. लोकमान्य टिळक. जिनिंग प्रेस स्थापन झाली होती 1882 ला. बघा, भारतीय कौन्सिलचा कायदा इंग्लंडच्या संसदेत संमत झाला. ठीक आहे. महर्षी कर्वे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीवन सदस्यत्व स्वीकारलेले होते. मी डेक्कन एज्युकेशन सोसायटी जे स्थापन झाली होती त्याचा आजीवन सदस्य राहील असं महर्षी कर्वेने 1892 मध्ये स्वीकारलेले होते. गोपाळ हरी देशमुख जे लोकहितवादी, तुम्हाला 20 प्रश्न विचारतात, लोकहितवादी कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात? गोपाळ हरी देशमुखांना लोकहितवादी म्हणतात. आणि त्यांना बघा, गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी यांचे निधन झालेले आहे 92 ला. आणि दुसरा फॅक्टरी ऍक्ट मेजर लेथब्रिक, तुम्हाला प्रश्न विचारला जातो. दुसरा फॅक्टरी ऍक्ट कोणाच्या अध्यक्षतेखाली झाला होता? कोणाच्या? लेथब्रिकच्या अध्यक्षतेखाली झाले होता. आणि हा क्वेश्चन तर खूप वेळा विचारलाय, बघून घे. दादाभाई नौरोजी उदारमतवादी लिबरल पक्षातर्फे कुठून? किंग्सबरीतून कॉमन सभागृहाचे सदस्य झाले होते. म्हणजे पहिले भारतीय हे होते, इंग्लंडमध्ये जाऊन निवडणुका लढवल्या आणि ते जिंकलेले होते. किंग्सबरीतून
आणि ते निवडून आलेले होते कॉमन सभागृहाचे काय झाले होते सदस्य झाले होते 1892ला. ते बघा विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केलेली आहे? महर्षी कर्वे यांनी केलेली आहे. विधवा विवाह उत्तेजक मंडळी, कळालं का? महर्षी कर्वे आणि विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना मी तुम्हाला काय सांगितली होती? न्यायमूर्ती रानडे 1865. बघून घ्या 1865. इथे बरोबर आहे का? इथे बघ मग विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना महर्षी कर्वे कधी केली? 1893ला. आणि महात्मा गांधी कुठे गेले होते? दक्षिण आफ्रिकेत गेले. गुजराती व्यापाराचा वाद हे प्रकरण आलं होतं, त्यामुळे महात्मा गांधींकडे केस आली आणि महात्मा गांधी कुठे गेलेले आहे? अश्विन म्हणतो राईट आहे सर. कुठे गेलेले आहे? गुजरात मध्ये गेलेले आहे. जागतिक धर्म परिषद भरलेली होती आणि विवेकानंद उपस्थित होते. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, UPSC ला विचारला जातो, राज्यसेवेला, सरळ सेवेला. जागतिक धर्म परिषद कुठे भरलेली? ती शिकागो. आणि कोणी नेतृत्व केलं होतं? कोण उपस्थित होते? स्वामी विवेकानंद. या एकाच या परिषदेवरून ते अख्ख्या जगामध्ये फेमस झाले. बंधू आणि भगिनींनो आज त्यांनी ते भाषणाची सुरुवात केली होती. म्हणजे तेव्हा इतर देशांच्या इतर धर्मोपदेशक लोकांना सुद्धा कळालं होतं भारतामध्ये स्वामी विवेकानंदासारखे लोक आहे, म्हणजे भारत हा मागासलेला नाही, किंवा भारतीयांची जी भावना होती, भारत हा अत्यंत हुशार लोकांचा देश आहे. भारी त्यांचं भाषण आहे, भारी भाषण आहे. तरी वेळ भेटला तुम्हाला तर ऐका. 1893 मध्ये जागतिक धर्म परिषद भरलेली होती. भारत आणि तिबेट व्यापारांमध्ये समझोता झाली होती. झालं जाऊ द्या. प्रश्न विचारला जातो तुम्हाला, सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली आहे? कोणी केली आहे? लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली आहे. कधी केली आहे? 1893ला. नंतर 1895ला सार्वजनिक शिवजयंती हे पण लोकमान्य टिळकांनी सुरुवात केली. आता त्यावेळेस करण्यामागचं कारण काय होतं? पहिल्यांदा गणपती रंगारी गणपती तुम्ही बघितला असेल, एबीसीच्या पलीकडे आहे तिथे देसाई लॅबरे आहे, त्याच्या समोर रंगारी गणपती आहे. बघितला असेल पहिला गणपती रंगारी गणपती हा स्थापन झाला होता, परंतु सार्वजनिक दृष्ट्या नव्हता, तो बसवला जात होता. म्हणजे गणपती उत्सवाची सुरुवात ऑलरेडी झाली होती, परंतु तो सार्वजनिक ठिकाणी म्हणजे लोकांमध्ये बसवण्याची जी पद्धत आहे लोकमान्य टिळकांनी आणलेली होती. कारण लोक एकमेकाला भेटतील, देश भावना जागृत होईल यासाठी काय होती, आणि त्यावेळेस ते गरजेचं पण होतं. म्हणून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात 1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी केली होती. इथे बघा, इथे अलीगड येथे मुस्लिम अँग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशन ऑफ अप्पर इंडियाची स्थापना झाली. ठीक आहे. इथे बघा सासवड येथील, सासवड तुम्हाला माहिती असेल पुण्यामध्येच आहे, सासवड येथील सत्यशोधक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? सावित्रीबाई या होत्या. लक्षात ठेवायचं आहे. बघा रानडे, न्यायमूर्ती रानडे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनलेले आहेत. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, भारतीय नागरिक न्यायाधीश होणं त्या कालखंडामध्ये भरपूर मोठी गोष्ट होती. येतंय का लक्षामध्ये? कुठे जायचं? बघा 1894 ते 99 लॉर्ड एल्गिन दुसरा व्हाईसराय म्हणून आला, आणि 1895 मध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा राष्ट्रीय उत्सवाला प्रारंभ केला. मग 1893 काय लक्षात ठेवा? गणेश उत्सव, आणि 1895 ला काय लक्षात ठेवा? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा राष्ट्रीय उत्सव प्रारंभ केला होता. इथे बघा गोखलेंनी डेक्कन सभाची स्थापना केली. प्रश्न विचारलेला आहे, डेक्कन सभाची स्थापना कोणी केली?
गोपाळ कृष्ण गोखलेंनी केली होती. गोपाळ गोखरू गोखले. आगरकरांचा मृत्यू झाला होता मित्रांनो. कर्ते समाज सुधारक होता आणि त्यांनी त्यांच्या अंत्यविधीसाठी पुण्यामध्ये नाही त्यांच्या सुडीमध्ये त्यांनी 20 रुपये असे बांधून ठेवलेले होते, कारण माझा खर्च हा माझ्याच पैशातून करावा असं त्यांचं इच्छा होती आणि असं झालं. बघा, विधवा विवाहाला प्रतिबंधक निवारण मंडळाची स्थापना केली होती. विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळी. विनोबा भावे यांचा जन्म झाला होता गोगादे येथे. पोलीस भरतीला प्रश्न विचारला जातो, पावसाळी भरला तर विनोबा भावे यांचा जन्म कुठे झाला? गोगादे येथे. शाहू महाराजांनी मोतीबागेची स्थापना केली होती 95ला. मोतीबाग स्थापन केली होती. रशिया पामे जिंकून घेतले होते रशियाने. भूमी हस्तांतरणावर बंधने घातलेली होती. ठीक आहे, आता 96 बघू आपण. बघा, ओडोवाच्या लढाईत काय आहे? ऑबिसिनियन इटलीचा पराभव केला. तुम्हाला महत्वाचं नाही हे विचारलं जातं. मुक्ती सदन आपण पहिल्यांदा शारदा सदन बघितलं, पंडिता रमाबाईंनी स्थापन केलं. आणि मुक्ती सदन पण पंडिता रमाबाईंनी कुठे स्थापन केलं होतं? केडगावला स्थापन केलं होतं. आणि पतित स्त्रियांसाठी कृपा सदन स्थापन केलं होतं. पतित कृपा लक्षात ठेवा. मुक्ती सदन हा हे केडगावला स्थापन केलेलं लक्षात ठेवायचं आहे. बघा, डेक्कन सभा संस्था मी तुम्हाला वरती गोपाळकृष्ण सांगितलं आणि न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना केली. दोघांनी केली होती. आणि परत जबाबदारी कोणाकडे सोपवून दिली? गोपाळकृष्ण गोखले यांच्याकडे जबाबदारी सोपवून दिली होती. कारण गोपाळकृष्ण न्यायमूर्ती रानडे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. आलं का लक्षामध्ये? वरतही वाक्यवाद, खालतही वाक्यवाद. आलं? पुढे बघा, नामदार गोखलेंनी वेल्बी कमिशन समोर साक्ष दिली. सर्वात गाजलेली भाषणं गोपाळकृष्ण गोखलेंचीच आहे. अनेक ठिकाणी 96-97 मध्ये दुष्काळ पडलेला होता. प्लेगचे थैमान होते. पुण्यामध्ये प्लेग आला होता. इंग्रज अधिकारी, आता प्लेग इतका मोठ्या प्रमाणात पसरलेला होता. इंग्रज अधिकारी लोकांच्या भावना भरपूर दुखावलेल्या होत्या. प्रत्येक कितीतरी वर्षांनी, 100-1 वर्षांनी, 80-1 वर्षांनी तसा एखादी रोग येतो. आता तर त्या रोगांची तर सुरुवातच झाली. आता पण जगामध्ये करोना वाढत चाललेला आहे. ऐकलं असेल 2019-20ला किती मोठ्या प्रमाणात होता. प्लेग तेव्हा मोठ्या प्रमाणात होता. इंग्रज अधिकारी घरात घुसत, इंग्रज शोधत, अक्षरशः देव देवता पायाण्याच्या ते करत लोकांना भरपूर त्रास देत. म्हणजे अपमान व्हायला लागला, कुठं घालून घरात यायला लागले. म्हणून फडके बंधू यांना राग आला आणि यांनी इंग्रज अधिकाऱ्यांचा खून केलेला तुम्हाला दिसतो. हत्या केलेली आहे. आणि नंतर सांगतो पुढे जसं येईल तसं. तुम्हाला समजलं का? बघा, प्लेगचे थैमान पुणे मुंबईमध्ये. बघा, फडके बंधू म्हणालो मी, चाफेकर बंधू. बघा, दामोदर चाफेकर होते. चाफेकर बंधूंनी पुण्याचा प्लेग अधिकारी रँड व युरोपियन मदतनीस आयस याला ठार केले होते. पहिली युरोपियनची हत्या होती. कोणाला? रँड आणि आयस. पहिली युरोपियनची हत्या केली होती फडके बंधूंनी. चाफेकर बंधूंनी. कोण होते? दामोदर चाफेकर, कृष्ण चाफेकर, चाफेकर बंधूंनी. म्हणजे असं ते या रोडला कधी, युनिव्हर्सिटी रोडला कधी गेले तर तिथे त्यांनी गणेश खिंड म्हणून एक ठिकाण आहे. पहिले भरपूर जंगल होते तिथे. ते युनिव्हर्सिटीला जात होते, तिथे राहायला होते, तिथे जात होते. आणि अशी घोषणा दिली होती, असं आवाज दिला होता, गोंद्या आला रे आला. त्यांचा खून होते, गोंद्या आला रे आला. मग त्या दोघांना तिथे उडवलेलं होतं गणेश खिंडीमध्ये. पहिली युरोपियनची हत्या होती. सावित्रीबाई फुले यांचं निधन झालं होतं प्लेगमुळे. बघा, रामकृष्ण मिशनची स्थापना झाली होती. लक्षात ठेवायचं आहे, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती? 1897 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी केली होती. अमरावती काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. टिळकांना सोडवण्याची मागणी केली होती. ठीक आहे बरं का. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 97 मध्ये झालेला आहे, लक्षात ठेवायचा आहे. अहमद खानचा मृत्यू झाला हे विचारलं जातं.
सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली आणि बेझंट यांनी केली आणि कुठे केली? बनारस. सेंट्रल हिंदू कॉलेज ची स्थापना कोणी केली आणि बेझंटने आणि कुठे केली? बनारस येथे केलेली आहे. लक्षात ठेवा. राहील का लक्षात मित्रा? पुढे मद्रास अधिवेशन टिळकांच्या त्यागाची स्तुती करणारा ठराव मांडलेला होता. मवाळांचा विरोध होता याला. टिळकांच्या त्यागाची स्तुती कसं की पहिले टिळक असे व्यक्ती होते त्यांनी लेख लिहिलेला होता आणि पहिल्या राजकीय व्यक्तीला सजा इंग्रजांनी दिली होती, जेलमध्ये पाठवलेलं होतं. आणि टिळक रातोरात इतके फेमस झाले, डायरेक्ट राष्ट्रीय नेता बनून गेले होते. अन्यायाविरुद्ध पहिल्यांदा आवाज उडवला होता, म्हणून मद्रास अधिवेशनामध्ये टिळकांच्या त्यागाची स्तुती करणारा ठराव मांडला, परंतु मवाळांनी विरोध केला होता. न्यायमूर्ती रानडे यांनी एसे इन इंडिया इकॉनॉमिक्स हा ग्रंथ लिहिलेला आहे. एसे इन इंडिया इकॉनॉमिक्स कोणी लिहिलेला आहे? न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेला होता. कर्जन व्हाईसराय म्हणून आलेला आहे अजून 5-1 मिनिटं. तर कर्जन आपण 1900 पर्यंत येऊ. कर्जन व्हाईसराय म्हणून आहे बघा. आणि प्रिन्सिपल बेगचा मृत्यू झाला आहे. प्रिन्सिपल बेगचा मृत्यू झाला आहे. महर्षी कर्वे यांनी लक्षात ठेवायचं आहे, सदाशिव पेठेमध्ये अनाथ बालिकाश्रमची स्थापना कोणी केलेली आहे? महर्षी कर्वे यांनी केलेली आहे. अनाथ बालिकाश्रम इथे कधी गेले तुम्ही समोर या ठिकाणी, इथून 5-7-8 नंबरची बिल्डिंग या इथे बाई पडलेलं ते घर दिसतं, तिथे अनाथ बालिकाश्रम समजलं. ची स्थापना पेठेमध्ये महर्षी कर्वे यांनी केलेली आहे. म्हणाल की सर आता तुम्ही आम्हाला सर्व पाट्या वाचायला वाचा पाट्या माहिती पाहिजे, बरोबर. असं आहे बघा. बिहार येथे संताळांचा उठाव झाला आहे 99 ला. भारतीय चलन कायदा संमत झाला आणि भारतासाठी काय झालं? सुवर्ण परिमाणाचा स्वीकार केला होता. बघा, स्वामी विवेकानंदांनी बेलूर मठाची स्थापना केली होती. आता आपण 97 ला रामकृष्ण मिशनची स्थापना बघितली. आणि 99 ला काय केलेलं आहे? बेलूर मठाची स्थापना केलेली आहे. आणि गोपाळ कृष्ण गोखले यांची 1999 मध्ये मुंबई कायदे मंडळावर नियुक्ती झालेली तुम्हाला दिसते. समजलं. पुढे बघा, कोलकाता महापालिका कायदा संमत झाला आणि 99-1 मध्ये परत दुष्काळ आला. दुष्काळ पडलेला भारतामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ, परत मग तो ओला दुष्काळ असेल, कोरडा दुष्काळ असेल, भरपूर. आणि मित्रांनो, आता तरी आपल्याकडे आरोग्याच्या सुविधा आहे. त्यावेळेस काय होतं? डॉक्टर, आरोग्याच्या सुविधा होत्या का? काहीच नव्हतं. म्हणजे काही आजारी पडले तर डायरेक्ट, आणि वेगवेगळे आजार होते. टीबी होतं, प्लेग होतं, भरपूर आजार, मोठमोठे आजार होते. म्हणजे एखादी आजार लागला तर कुष्ठरोग होतं, माणूस डायरेक्ट मरतच होता. सुविधाच नव्हता ना आजाराचा. असं त्यामुळे आपण म्हणून लोकांना पण इतके बाळ लेकरं होत, 8-8, 10-10, 11-11, 12-12. त्याचं कारण काय होतं? आरोग्याची सुविधा नसल्यामुळे, प्रोटेक्शन नसल्यामुळे, आणि दुसरी गोष्ट की लवकर लग्न होत असल्यामुळे, मग लवकर माता बनत होते, असं होत होतं. त्यामुळे इतके मुलं मुली इतके होत, परंतु मृत्यू पण इतके पावत, भरपूर मृत्यू पावत, 1, 2, 3, 4 मृत्यू पावत. कारण काहीतरी आजार झाला तर मृत्यू पावत, असं होतं. विदुत्त प्रकरण घडलं होतं 1899 ला. विदुत्त प्रकरण एक म्हणजे राजर्षी शाहू महाराज, म्हणजे एक ब्राह्मण आहे, भटजी आहे, त्यांनी राजे महाराज होते, महाराजांना सांगितलं होतं, तुम्ही मूळचे क्षत्रिय नाही, तुम्हाला मी विदुत्त मंत्र म्हणत नाही, पूर्णोत्त मंत्र म्हणत आहे. त्यांचे ते सकाळी सकाळी स्नान केलं, मंत्र म्हणत होते, त्याचे मित्र पण होते, त्यांनी सांगितलं तुम्ही महाराज नसून हे विदुत्त मंत्र म्हणत नसून पूर्णोत्त मंत्र म्हणत आहे. आणि त्या महाराजांनी ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्ही असं का? म्हणे तुम्ही क्षत्रिय नाही, तुम्ही हे नाही. महाराजांना बोलण्याची हिंमत झाली होती. हे विदुत्त प्रकरण भरपूर मोठं गाजले.